नॉर्मल डिलिव्हरीचे काय फायदे नुकसान आहे आणि सिझरचे काय फायदे नुकसान आहे ते सर्व समजून घेऊया। आपण सुरुवात करूया नॉर्मल डिलिव्हरीपासून। नॉर्मल डिलिव्हरी जर झाली तर योनी मार्गातनं बाळ येत असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती फार चांगली असते। त्याच पद्धतीनं जर नॉर्मल डिलिव्हरी झालेली असेल तर बाळाला श्वासाचे त्रास कमी होतात। ज्या कमी जागेतनं जेव्हा बाळ स्क्वीज होऊन निघतं तर लंग्समधलं पाणी बाहेर निघण्यामध्ये फार मदत होते। याच्या पलीकडे स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट बाळाचा लवकर होतो आईसोबत नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर। नॉर्मल डिलिव्हरीचे तोटे म्हणण्यापेक्षा काय काय अडचणी असतात नॉर्मल डिलिव्हरीचे ते समजून घेणं फार गरजेचं आहे। सर्वात मोठी गोष्ट म्हणजे वेदना फार तीव्र असतात आणि त्या सहन कराव्या लागतात। कधी कधी जर डिलिव्हरी नाही झाली तर सिझरची करण्याची आवश्यकता पडू शकते। योनी मार्गामध्ये काही अडचण आली किंवा खालची जागा निमुळती असेल अशा वेळेस भरपूर प्रयत्न केल्यावर सुद्धा डिलिव्हरी नॉर्मल होत नाही आणि बाळाला काचेची पेटी लागण्याचे चान्सेस जास्त असतात।